नमस्कार मित्रांनो. परवा जसं मी जे सांगितलं होतं, की इथे एक बेसल डोस वगैरे तयार करून हे पूर्ण रेडी करून ठेवलेलं आहे. तर त्याच्यात आता डिटेल्स असा आहे, की साधारणतः लॅब 15 ऑगस्टच्या जवळपास चालू झालेली आहे. आणि जे 8 ग्राम, 10 ग्रामपेक्षा जे मोठे बल्ब आहेत, त्यांनाच शक्यतो फ्लॉवरिंग होतं. त्याच्या पुढच्या 8 ग्रामपेक्षा पुढच्या वजन असलेल्या बल्बला. त्याच्यापेक्षा जे लहान असतात, त्यांना मात्र आपल्याला प्लांटेशन थोडं लवकर केलं तर ते लवकर मोठे होतात. तर त्याच्यासाठीची ही तयारी होती. ह्या बेसल डोसमध्ये पांढरी माती, थोडीफार काळी माती, अ, जे क्रश सँड म्हणतो आपण, ते क्रश सँड, आणि त्याच्यानंतर बेसल डोसमध्ये दुसरे एक आहे की एक मायक्रो न्यूट्रिएंट्स येतं, धुरवी गोल्ड म्हणून. ते त्याच्यानंतर एक बायोमिक्स येतं. बायोमिक्स हे असं अगोदर टाकून पाणी वगैरे सोडून ह्याचं एक 15 दिवसापूर्वीच हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आता प्लांटेशनला साधारणतः एक 8 दिवस वेळ आहे. बऱ्याच वेळा काय होतं की जे काही मायक्रो न्यूट्रिएंट्स वगैरे जे असतात, मायक्रो न्यूट्रिएंट्स हेचा अपटेक होण्यासाठी किंवा ते ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये येण्यासाठी आपल्याला त्याला साधारणतः 20 ते 25 दिवस लागतात. तर मग ही तयारी अगोदरच करून ठेवल्यामुळे ज्यावेळेस मी प्लांटेशन वगैरे करल, तर त्या प्लांटेशन केल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसात, 5 दिवसामध्ये रूट फॉर्मेशन होतं बल्बला. तर त्यावेळेस त्याला लगेच ते कामात येईल आणि लगेच अपटेक चालू होईल, याच्यासाठी हे अगोदर तयार केलं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच जणांचा प्रश्न होता की सर, व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी ओपन टेरेसवर केलं तर चालेल का? आता ओपन टेरेसवर केलं तर चालतं, हा विषय थोडा वेगळा आहे. ओपन टेरेसवर शक्यतो चालत नाही. कारण एक आपल्याकडं महाराष्ट्रात टेम्परेचर जास्त असतं. हिवाळ्यामध्ये ह्युमिडिटी कमी असते. शक्यतो अशा प्रकारचं जर शेड केलेला असेल, थोडी हाईट घेऊन 13-14 फूट हाईटचं शेड बनवायचं. आणि साईडला हे जे ओपन स्पेस दिसतंय, आता ह्याच्यासाठी तयारी अशी चालू केलेली की काही वेलवर्गीय जे फुलझाडं किंवा काही वेली असतात, जसं की दोडका वगैरे हे ते असतात, तर त्या वेलीचे मी थोडं प्लांटेशन इथं केलेलं आहे साईडला. कारण आपल्याला जानेवारी एंड पासून इथं टेम्परेचर थोडं मेंटेन करण्याची गरज आहे. तर साधारणतः ही जी लाईन आहे इकडची, ही या लाईन मध्ये पूर्ण हे 2-2 सीड मी असे एक एक 1-1.5 फुटाच्या अंतरानं हे लावलेले सगळे. आता जे जर्मिनेट झाले नाही, एक साधारणतः 2-3 दिवसामध्ये जर्मिनेशन होईल त्याचं. तर हे ऑटोमॅटिकली नॅचरली इथे एक त्याची भिंत तयार होईल, जेणेकरून याच्यातून जी हवा पास होणार आहे, तर ती हवा याच्यातून जी येईल ती थोडी थंड येईल आणि त्याचा इफेक्ट इकडच्या त्या क्रॉपवरती येणार नाही. तसे दुसरे जे काय आहे, आता ह्याच्यात मी गेल्या वर्षी बघितलं की मावा जो असतो, मावा नावाचा जो हे आहे कीटक आहे, रस शोषक किडी असतात, त्याचा प्रादुर्भाव थोडा कुठंतरी मला दिसला होता. तर ते सुद्धा ह्या झाडामुळं ते मध्ये येणार नाही आणि टेम्परेचर नॅचरली इथलं कमी राहील. तसंच दुसरी गोष्ट अशी की ह्युमिडिटी इथं मेंटेनसाठी एक फॉगर सिस्टीम आपण इथं बसवून ठेवलेली अगोदरच. ह्याचे आता कनेक्शन वगैरे करायचे राहिलेले, आणखी त्याला वेळ आहे. जेव्हा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपली चालू होती तेव्हा सुद्धा तिथे जी ह्युमिडिटी आहे त्याची जी पर्टिक्युलर ठरलेली, तेवढ्या याच्यात ह्युमिडिटी असेल तरच त्याची वाढ ही व्यवस्थित होते. आता हे सांगायचं कारण असं आहे की आपल्याकडं साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर पासून हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात आपल्याकडे ह्युमिडिटी असते साधारणतः 30 ते 35%. आणि एवढ्या कमी ह्युमिडिटीमध्ये त्याची जी ग्रोथ आहे ती थोडी प्रॉपर होत नाही. त्याच्यासाठी हे फॉगर सिस्टीम वगैरे इथं बसवणं किंवा इथलं टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवणं हे थोडं गरजेचं असतं. आता दुसरी गोष्ट अशी की हे जे ग्रो बॅग्स आहेत, याच्यामध्ये मी काही बल्ब लावले होते, 7-8 ग्रामपेक्षा थोडे लहान साईजचे, एक एक्सपेरिमेंटल बेसवर. पण हे आता एक 15 दिवसापूर्वी हे लावले होते. 15 दिवसामध्ये ऑलमोस्ट हे साधारणतः 3 इंचापर्यंत याची ग्रोथ झालेली आहे आणि एकदम हेल्दी आहेत. कुठं रोट रोट वगैरे काही हे नाही किंवा कंदकूस, फंगस वगैरे कुठेही काही दिसत नाहीये. एकदम छानपैकी आलेले. आता ह्याला साधारणतः पुढच्या 2 दिवसामध्ये ह्याला मी लॅबमध्ये शिफ्ट करल. मे बी याच्यातल्या बऱ्याच सीडला फ्लॉवरिंग सुद्धा होईल. तर असं एक थोडं माहितीचा व्हिडिओ आहे हा. प्रयत्न करा शक्यतो थोडं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा. त्याचा फायदा नक्कीच तुमच्या क्रॉपला होईल. धन्यवाद.